विद्यार्थिनींनो, आज आपण ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयातील ट्रॅडिशनल क्रॉप्स हा चॅप्टर अभ्यासतोय. त्यामध्ये पॅडी क्रॉप आपण सुरू केलेले आणि पॅडी क्रॉपमध्ये बोटॅनिकल नेम, ओरिजिन, फॅमिली, युजेस याबरोबरच सॉईल, क्लायमेट, प्रिपरेटरी टिलेज, मेथड्स ऑफ कल्टिवेशन, सीड सिलेक्शन, सीड ट्रीटमेंट, सीड रेट आणि पॅडी कल्टिवेशनच्या 4 पद्धती आपण अभ्यासल्या. ड्राय मेथड, वेट मेथड, सेमी ड्राय मेथड आणि इंटेन्सिव्ह ऑर जापनीज मेथड ऑफ पॅडी कल्टिवेशन. आता यापुढे आपण पॅडीची जी रोपं आपण तयार करतो, ज्याला नर्सरी असं म्हणतात, रोपवाटिका. तुम्हाला जनरल टर्म माहिती आहे नर्सरी म्हणजे काय. तर त्या नर्सरीचे प्रकार कोणते, त्यातली कुठली नर्सरी महत्त्वाची आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून, आणि त्यापुढील भाग आज आपण अभ्यासणार आहोत. तर पाहूया टाइप्स ऑफ नर्सरी इन पॅडी कल्टिवेशन. सुरुवातीला वेट नर्सरी आणि त्यानंतर ड्राय नर्सरी आणि त्यानंतर दापोग मेथड. एक विशिष्ट प्रकारची अशी पद्धत आहे ज्याला दापोग नर्सरी असं म्हटलं जातं. ते क्रमाने आपण बघूया. सुरुवातीला वेट नर्सरी, जिथं पाण्याची खात्री आहे, ॲश्युअर्ड सप्लाय ऑफ वॉटर, अशी स्थिती निर्माण झाली असेल, पाणी खूप असेल, तर आपण वेट नर्सरीबद्दल विचार करू शकतो. पहिलं वाक्य काय पहा. द लँड फॉर नर्सरी इज प्लाउड ट्वाइस ड्युरिंग समर. आपल्याला जर रोपवाटिके किंवा भाताची रोपं तयार करायची आहे, तर त्यासाठी उन्हाळ्यामध्येच आपण ती जमीन 2दा नांगरून घ्यावी. प्लाउड ट्वाइस ड्युरिंग समर असं म्हटलेलं आहे. सेकंड, देन इट इज पडल्ड बाय गिविंग 3 to 4 प्लाविंग्स इन स्टँडिंग वॉटर. पडल्ड किंवा पडलिंग हा शब्द अगोदरही आलेला आहे पहा. पडलिंग म्हणजे प्लाविंग, नांगरणी करणे, पण कशामध्ये? इन स्टँडिंग वॉटर, पाण्यामध्ये. त्याला मराठी प्रतिशब्द आहे चिखलनी, चिखल तयार करणं. तर असं स्टँडिंग वॉटरमध्ये किंवा त्या विशिष्ट अशा क्षेत्रामध्ये आपण 3 ते 4 प्लाविंग दिल्या पाहिजेत, की ज्याला आपण पडलिंग असं म्हणतो. वेल डिकम्पोज्ड कंपोस्ट ऑर FYM इज ॲडेड ॲट द रेट ऑफ 10 tons per hectare. रोपाची वाढ चांगली व्हावी, रोपं लवकर निर्माण व्हावीत, यासाठी आपण कंपोस्ट किंवा FYM, की ज्याला आपण फार्म यार्ड मॅन्युअर असं म्हणतो, तर ते साधारणतः 1 हेक्टरची जर नर्सरी आपल्याला बनवायची असेल तर 10 टन शेणखत आपल्याला वापरावं लागेल. आफ्टर पडलिंग द फील्ड इज लेवल्ड अँड डिव्हायडेड इंटू स्मॉल बेड्स ऑफ 1 meter width अँड सुटेबल लेंथ. आता हे पडलिंग झाल्यानंतर, प्लाविंग झाल्यानंतर ती लँड लेवल आपल्याला करायची आहे आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे बेड्स तयार करायचे. बेड्स याचा अर्थ वाफा आपण म्हणतो. तर तो साधारणतः 1 मीटर रुंदीचा आणि आपल्याला हव्या तेवढ्या लांबीचा ठेवायचा. सुटेबल लेंथ असं म्हटलेलं आहे. म्हणजे 1 meter width विथ सुटेबल लेंथ ऑफ बेड असं आपण ठेवू शकतो. त्यानंतर बेड तयार झाल्यानंतर 1/2 meter वाईड चॅनल्स आर यूज्ड फॉर गुड ड्रेनेज. त्याच्या सभोवताली 1/2 मीटरचे पाण्याचे पाट, की ज्याला आपण चॅनल म्हणतो, तर ते ड्रेनेजसाठी, पाणी थोडंसं वाहून जाण्यासाठी, पाण्याचा निचरा होण्यासाठी ओपन करायचे. आता हे बेड तयार झाल्यानंतर स्प्राउटेड सीड्स आर देन ब्रॉडकास्टेड इन फील्ड.
आणि मग अगोदरच अंकुरित झालेले बियाणे की ज्याला स्प्राउटेड सीड असं आपण म्हणतो ते त्याच्यावरती ब्रॉडकास्ट करायचे किंवा फेकायचे. सीड रेट रिक्वायर्ड इज 350 to 450 kg फॉर रेजिंग 1 हेक्टर नर्सरी. आपल्याला जर 1 हेक्टर नर्सरी रेज करायची असेल तर आपल्याला स्प्राउटेड सीड्स किती लागतील? 350 ते 450 किलो. हा कशाचा सीड रेट आहे? नर्सरीसाठी. आणि शेवटी द सीडलिंग्स ऑब्टेन्ड फ्रॉम 1 हेक्टर नर्सरी आर सफिशियंट फॉर प्लांटिंग 10 to 12 हेक्टर ऑफ लँड. आणि अशा 1 हेक्टर रोप वाटिकेमधून जेवढी रोपं आपल्याला मिळतील ती 10 ते 12 हेक्टर जमिनीसाठी पुरेशी होतात. तर याला म्हणायचं वेट नर्सरी ऑफ पॅडी. लक्षात आलं? आपण काय काय पाहिलं याच्यामध्ये पुन्हा एकदा आपण बघूया. इथे लँड प्रिपरेशनमध्ये प्लाविंग द्यायचं आहे 5 समरला ट्वाईस ड्युरिंग समर मंथ्स, 2दा द्यायचं आहे. त्यानंतर पडलिंग करायचं आहे म्हणजे चिखलनीत आपल्याला करावी लागते. गिव 2 to 3 or 3 to 4 प्लाविंग्स इन स्टँडिंग वॉटर असं आपण म्हटलेलं आहे. त्यानंतर 10 टन प्रति हेक्टरी FYM किंवा कंपोस्ट ॲड करायचं आहे. त्यानंतर ते फील्ड लेवल करून त्याचे छोटे छोटे बेड बनवायचे. त्याचं डायमेन्शन काय दिलेलं आहे तर 1 मीटर विड्थ म्हणजे रुंदी अँड सुटेबल लेंथ. आपल्याला पाहिजे तेवढ्या लांबीचे ते बनवता येतात. आता हे बेड बनवल्यानंतर आपल्याला पुन्हा त्याच्या सभोवताली 1/2 मीटर चॅनल्स ओपन करायचे फॉर गुड ड्रेनेज. ते झाल्यानंतर आपण स्प्राउटेड सीडचा उपयोग करून त्याच्यावरती ते ब्रॉडकास्ट करायचे त्या बेडवरती, वाफ्यांवरती. तर असे किती करायचे तर 1 हेक्टर जर नर्सरी असेल तर आपल्याला 350 ते 450 किलो पॅडीचे बियाणं लागेल असं आपण म्हटलेलं आहे. आणि अशी 1 हेक्टर नर्सरी किंवा त्यातील रोपं किती हेक्टरला पुरतील असं सांगितलेलं आहे तर इट इज सफिशियंट फॉर प्लांटिंग 10 to 12 हेक्टर ऑफ लँड. म्हणजे 1 हेक्टर रोपं आपण जर तयार केली तर 10 ते 12 हेक्टरसाठी ते आपल्याला पुरेशी होतील. तर याला म्हणायचं वेट नर्सरी. नेक्स्ट ड्राय नर्सरी. हे फारसं काही महत्त्वाचं नाही ड्राय नर्सरी, कारण फार रेअर किंवा अगदीच कमीत कमी लँडमध्ये किंवा लोकांमध्ये हे पॉप्युलर आहे आणि फारशी काही घेतली जात नाही. कारण ड्राय म्हटलं की पाणी तिथं नसतं आहे किंवा ॲश्युअर्ड सप्लाय ऑफ वॉटर जिथं नाही आहे तिथं ही पद्धत फॉलो केली जाते. तरीसुद्धा आपण बघूया. इट इज फॉलोड इन द रिजन ऑफ नॉन ॲश्युअर्ड वॉटर सप्लाय. कोणत्या रिजनमध्ये ही फॉलो केली जाते तर जिथं पाण्याची कमतरता आहे. ॲश्युअर्ड सप्लाय ऑफ वॉटर, खात्रीचा पाणी पुरवठा नाही आहे, अशा ठिकाणी ही पद्धत ड्राय मेथड ऑफ नर्सरी ही वापरली जाते. द लँड इज प्रिपेअर्ड बाय 4 to 5 प्लाविंग्स. म्हणजे जिथं आपल्याला नर्सरी इस्टॅब्लिश करायची तर त्या जमिनीमध्ये 4 ते 5 प्लाविंग्स द्या. वेल डिकम्पोज्ड FYM इज ॲडेड अँड रेज्ड बेड्स आर प्रिपेअर्ड. आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सफिशियंट अमाऊंट, पुरेशा प्रमाणात आपल्याला FYM, फार्म यार्ड मॅन्युअर म्हणजेच शेणखत त्याच्यामध्ये टाकावं लागतं. आणि छोटे छोटे बेड्स जसे आपण वेट नर्सरीमध्ये केले तसे बेड्स तयार करून घ्यायचे. ड्रेनेज इज प्रिपेअर्ड बाय किंवा ड्रेनेज चॅनल्स आर प्रिपेअर्ड बाय ओपनिंग 30 सेंटीमीटर वाईड चॅनल्स. आणि त्या बेडच्या सभोवताली 30 सेंटीमीटर रुंदीचे चॅनल्स ओपन करा की जेणेकरून जादा झालेलं पाणी वाहून जाईल. सोईंग इज डन ड्युरिंग 2nd week ऑफ जून. तर अशा तयार झालेल्या बेडवरती जूनच्या 2ऱ्या आठवड्यामध्ये आपण पेरणी करतो म्हणजे बिया टोकतो त्याच्यावरती. वरती वेट मेथडमध्ये आपण स्प्राउटेड सीडचा वापर केला.
म्हणजे अंकुरित झालेलं बियाणं वापरलं, तसं इथं नाही आहे पहा. इथं आपल्याला सोईंग करायचं आहे हाताने. द सीड रेट नीडेड फॉर ग्रोईंग 1 हेक्टर नर्सरी इज 250 to 400 kg. इथे सीड रेट 250 ते 400 किलो आहे पहा. 1 हेक्टर जर ड्राय नर्सरी आपल्याला रेज करायची असेल तर 250 ते 400 किलो पॅडीचं बियाणं लागेल. The seedling obtained from 1 hectare are sufficient for planting 10 to 12 hectare area. वेट नर्सरी प्रमाणेच इथं सुद्धा 1 हेक्टरमध्ये निर्माण झालेली रोपं 10 ते 12 हेक्टरसाठी पुरतात. हे लक्षात ठेवा. आता ही दापोग नर्सरी जी आहे याला स्टार आणि अंडरलाईन आपल्याला करायची आहे किंवा IMP आपल्याला लिहायचं आहे. हे 2 मार्काला आपल्याला हे दापोग नर्सरी विचारली जाते. आता ह्या दापोग नर्सरीची काय वैशिष्ट्ये आहेत ते आपल्याला बघायचे, कारण त्या वरच्या दोन्हीपेक्षाही नक्कीच ही वेगळी रोपवाटिका पद्धत असेल. पॅडीमध्ये दापोग हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. तर ही दापोग मेथड आणि पॅडी हे रिलेशन तुम्ही लक्षात ठेवा. पेरिंगला सुद्धा जोड्याजुळवामध्ये हे येतं. तर दापोग मेथड स्टार IMP अतिशय महत्त्वाचा भाग आहे. बघूया काय आहे ते. दिस मेथड याच्यामध्ये दिस इज फॉलोड इन एरियाज ऑफ ॲश्युअर्ड वॉटर सप्लाय. आता दापोग पद्धत कुठं घेतली जाते की जिथं पाणी पुरवठा खात्रीचा आहे. दुसरी ओळ, नर्सरी इज प्रिपेअर्ड ऑन कॉन्क्रीट फ्लोअर ऑर ऑन रेज्ड बेड कवर्ड विथ पॉलिथिन पेपर. हे दुसरं वाक्य महत्त्वाचं आहे पहा. आपण टेरेस असतो आपला किंवा आपलं अंगण असतं की जिथं आपण कॉन्क्रीट केलेलं असतं, सिमेंटचे कट्टे असतात, त्याच्यावरती सुद्धा तुम्ही म्हणजे थोडीशी माती टाकून तुम्ही रोपं तयार करू शकता किंवा डायरेक्ट शेतामध्ये तुम्ही गादी वाफे तयार करा की ज्याला आपण रेज्ड बेड असं नाव दिलेलं आहे. पण त्या रेज्ड बेडवरती पॉलिथिन पेपर वरती अंथरायचा आहे आणि अंथरून त्याच्यावरती आपल्याला थोडीशी माती टाकून त्याच्यावरती बिया आपल्याला स्प्राउट करता येतात. प्री जर्मिनेटेड सीड्स आर यूज्ड फॉर सोईंग. तिसरं वैशिष्ट्य काय आहे, इथं सुद्धा वेट मेथडप्रमाणे स्प्राउटेड सीड म्हणजे जर्मिनेशन झालेले प्री जर्मिनेटेड सीड्स आर यूज्ड फॉर सोईंग. बरोबर आहे. इथं पहिलं वैशिष्ट्य काय सांगितलं, ॲश्युअर्ड सप्लाय ऑफ वॉटर, पाणी पुरवठा खात्रीचा पाहिजे. दुसरं काय सांगितलं, कॉन्क्रीट फ्लोअर वापरा किंवा रेज्ड बेड तयार करा अँड कवर्ड विथ पॉलिथिन पेपर. दुसरं वैशिष्ट्य. तिसरं, प्री जर्मिनेटेड ऑर स्प्राउटेड सीड्स आर यूज्ड फॉर सोईंग आणि त्याच्यावरती आपल्याला स्प्राउटेड सीड्स पेरायचे. इन दिस मेथड सीडलिंग बिकम रेडी फॉर ट्रान्सप्लांटिंग इन 14 to 16 days आफ्टर सोईंग. तर या पद्धतीमध्ये रोपं जी तयार होतात ती फार लवकर तयार होतात ॲज कम्पेअर टू वेट नर्सरी अँड ड्राय नर्सरी. तर 14 ते 16 दिवसामध्ये रोपं आपल्याला भाताची लावण्यासाठी तयार होतात. हे त्याचं चौथं वैशिष्ट्य. आणि नर्सरी ऑफ 30 to 40 स्क्वेअर मीटर एरिया सांगितला आहे पहा. तिकडं आपण 1 हेक्टर एरियामध्ये रोपवाटिका तयार केलेली होती वेट आणि ड्रायमध्ये. इथं कॉन्क्रीट फ्लोअर लिमिटेड असतो, म्हणजे जो काही सिमेंटचा कट्टा असतो तो आपल्याला लिमिटमध्ये मिळणार आहे, हेक्टरमध्ये मिळणार नाही. त्यामुळं 30 ते 40 स्क्वेअर मीटरचा असा एरिया जर आपण त्याच्यावरती रोपं तयार केली तर साधारणतः आपल्याला 1 हेक्टरसाठी ते रोपं पुरेशी होऊ शकतात. ठीक आहे. आता पुढे ट्रान्सप्लांटिंग. ही रोपं तयार झाली. आता रोपं तयार झाली तर आता ट्रान्सप्लांटिंग करायचं म्हणजे रोपांची पुनर्लागण करायची. आता ते कसं करायचं पहा. ॲट ईच स्पॉट 3 to 4 सीडलिंग्ज आर ट्रान्सप्लांटेड. आपण ज्या वेळेला ॲक्च्युअली फील्डमध्ये भात लावणी करणार आहे तर एका ठिकाणी साधारणतः 3 ते 4 रोपं आपल्याला तिथं लावून घ्यावी लागतील. नंतर दुसऱ्या ठिकाणी 3 ते 4 ओळीमध्ये. तर एका ठिकाणी 3 ते 4 रोपं आपल्याला ट्रान्सप्लांट करावी लागतात. आता प्लांटिंग डिस्टन्स आपल्याला ठेवावं लागतं. त्या भात रोपामध्ये किंवा 2 ओळीमध्ये किती अंतर ठेवायचं.
तर इथं अर्ली व्हरायटी म्हणजे लवकर निघणाऱ्या जाती, अर्ली मॅच्युरिंग व्हरायटी असं म्हटलेलं आहे, म्हणजे लवकर निघणाऱ्या जाती. शॉर्ट ड्युरेशन व्हरायटीज असं त्याला दुसरं नाव आहे. 15x15 सेंटीमीटर म्हणजे 2 ओळीतलं अंतर 15 सेंटीमीटर आणि ओळीमध्ये 2 रोपांमधलं अंतरसुद्धा 15 सेंटीमीटर आपल्याला ठेवायचं आहे. मीडियम व्हरायटीज म्हणजे मध्यम जाती 20x15 सेंटीमीटर 20x15 सेंटीमीटर. आणि लेट व्हरायटीज याचा अर्थ उशिरा येणाऱ्या जाती, साधारणतः 5 महिने घेणाऱ्या जाती. तर इथं 20x20 सेंटीमीटर 20 सेंटीमीटर हे 2 ओळीतलं अंतर आणि 20 सेंटीमीटर त्या ओळीमध्ये असणाऱ्या 72 रोपांमधलं अंतर 20x20. आपण सीड रेट याच्या अगोदरच बघितलेला आहे. सीड रेट कशावरती अवलंबून आहे तर मेथड ऑफ सोईंगनुसार. ट्रान्सप्लांटिंगचा वेगळा, ब्रॉडकास्टिंगचा वेगळा, ड्रिलिंगचा वेगळा, या अर्थाने आपण तिथं सीड रेट घेतलेले आहेत. तर सीड रेट आणि स्पेसिंग अतिशय महत्त्वाचं असतं. त्यानंतर शेवटी मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्स, खतं किती तुम्ही टाकणार हा भाग महत्त्वाचा नाही आहे, तरीसुद्धा तुम्ही थोडीशी त्याची उजळणी आपण करतोय. FYM और कंपोस्ट इज ॲडेड 12.5 टन्स पर हेक्टर. 1 हेक्टर जर आपल्याला भातशेती करायची असेल तर त्याच्यामध्ये 12.5 टन आपल्याला शेणखत घालावं लागतं. 12.5 टन्स पर हेक्टर कंपोस्ट और FYM इज ॲडेड. आता फर्टिलायझर हे नेहमी नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम हे 3 जे खतं असतात किंवा न्यूट्रिएंट असतात याच्या स्वरूपात आपल्याला ते द्यायचे असतात. आता लोकल इम्प्रूव्ह व्हरायटी असेल म्हणजे जर अगदी आपली स्थानिक जात असेल किंवा व्हरायटी असेल तर 50 किलो नायट्रोजन वापरा, 50 किलो फॉस्फरस वापरा आणि 25 किलो पोटॅशियम वापरा एका हेक्टरसाठी. 50-50 25 kg पर हेक्टर. आणि हाय इल्डिंग व्हरायटी असेल म्हणजे खूप उत्पादन देणारी, जास्त उत्पादन देणारी अशी जर जात असेल तर आपण 100 किलो नायट्रोजन, 50 किलो फॉस्फरस आणि 25 किलो पोटॅशियम एका हेक्टरला वापरतो. तर लोकल इम्प्रूव्ड असेल तर थोडासा डोस कमी असतो, पण हायब्रिड व्हरायटी असेल, हाय इल्डिंग व्हरायटी असेल तर आपण फर्टिलायझरचा डोस जास्तीचा देतो. तर आपण इथंपर्यंत आलो आता मॅन्युअर्स अँड फर्टिलायझरपर्यंत. याच्यानंतरचं पुढचं जे लेक्चर आहे ते हार्वेस्टिंग यील्ड आणि व्हरायटीज, पेस्ट अँड डिसीजेस अशा स्वरूपाचं असेल ते, आणि थोडीशी रिव्हिजन म्हणजे अगदी बॉटॅनिकल नेमपासून. तर पॅडीचं हे 3रं लेक्चर आपण आज पाहिलं की ज्याच्यामध्ये नर्सरी पाहिल्या की ड्राय नर्सरी असू शकते, त्यानंतर वेट नर्सरी असू शकते, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दापोग नर्सरी हे तुम्ही मुलींनो लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतर आपण ट्रान्सप्लांटिंगबद्दल पाहिलं, त्याचं स्पेसिंग किती ठेवायचं, अर्ली व्हरायटी, मीडियम व्हरायटी, लेट व्हरायटीसाठी वेगवेगळं, आणि त्याचबरोबर आपण खतं किंवा खताचं व्यवस्थापन कसं करायचं, खतं कोणती द्यायची, लोकल इम्प्रूव्डला, हाय इल्डिंग व्हरायटीला कोणती, लोकल इम्प्रूव्डला कोणती, तर हे सुद्धा तुम्ही तात्पुरत्या स्वरूपात लक्षात ठेवा. मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्स विचारलं जात नाही तरीसुद्धा आपण ते लिहून घ्यावं एवढी माफक अपेक्षा मी करतो. आणि आपण आज इथेच थांबूया. धन्यवाद.